हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जादू दाखवणार आहे, पण त्याच्या अगोदर मी हॉस्पिटलला चालली आहे. कारण माझ्या दाताने मला धोका दिलाय. त्याला मी माझ्या आयुष्यातून काढून फेकायला गेले होते. पण डॉक्टर बोलले की काढायची गरज नाही, रूट कॅनल करूयात. मग रूट कॅनल करून घरी आल्यावरती माझा अवतार बघा कसा झालेला होता. इंजेक्शन दिलं होतं माझ्या दातामध्ये. तर हे बघा, नळाला आलं होतं 16 दिवसानंतर पाणी, आणि मग मी करते स्वच्छता अभियान, साफसफाई. एवढी घाण झाली होती. पाऊस पडला होता, पावसामुळे एवढी माती आली होती. नळाचं पाणी भरायला लागले. आम्हाला 15-16 दिवसासाठी स्टोअर करून ठेवायला लागतं. आपलं दुखणं विसरून मी पाणी भरत बसले, कारण माझी फुलंही उतरलेली नाही तोंडाची दिलेली. मला बोलता येत नव्हतं, पण काम केल्याशिवाय आपल्याला भाग नाही. मग हे पाणी बघा, स्वच्छ बकेटमध्ये मी पाणी भरलं आणि पाण्याचा कलर बघा कसं जादूनी चेंज झालाय. तर हे पाणी प्यायचं का काय करायचं मला कळत नाही. हे नळाचं पाणी आहे आणि लोक हे पितात आणि त्यांना कोणते कोणते आणि किती किती आजार लागतील माहीत नाही. माझ्या पिल्लूला 2 वेळेस टायफॉईड झालता. आम्ही हे पाणी प्यायचं आता वर्ष 1.5 वर्ष झालं सोडलं. आम्ही फक्त वापरतो आणि प्यायसाठी जार आणतो रोजच्या रोज. माझं लेकरू 2 वेळेस आजारी पडलं पाण्यामुळं, त्यामुळे. तर आता होता हा आजचा व्लॉग. काम बिम झालं आणि जेवण केलं. आईस्क्रीम खातोय सुरेश, तुम्हाला अंधारात दिसणार नाही. तर चला, व्लॉग कसा वाटला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.